ओके ओके जिंदगी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर गाईज आज मी आलेले आपल्या पर्याच्या इथे. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी बसले. चेहरा एकदम खराब झाला असेल कारण आत्ताच चालून वगैरे आलो आहे खूप वरून त्या साईडून म्हणजे आमच्या गावाकडून. आणि आत्ता सध्या मी जातो इकडे त्या साईडला इकडे गावी. हा माझा भाव इकडे आणि आम्ही इथं सध्या इथे वरती जाणार आहोत. आणि वरती सुद्धा एक वाडी आहे, करंडेवाडी म्हणून आहे आमची. तर तिथली सध्या आता घरी घेते पालखी आहे आमची. आणि ते मला दाखवलं असेल सानेवर आलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर आता इथे स्टार्ट होतात घरं घ्यायला सुरुवात करतात. आता कारण आमच्या अगोदर करंडेवाडी एक आहे तर तिथे जाते पालखी. आणि त्याच्यानंतर आता आमच्याकडे आणि आमच्याकडे ह्या वर्षी म्हणजे ह्या दिवशी राहणार आहे पालखी. युवराज आहे त्याच्या इथे राहणार आहे पालखी. तर येस गाईज खूप सारी मजा येणार कारण आमच्या घरी म्हणजे यजमान टाईपच राहणार आहे आमची पालखी. तर तिथे सारे खूप जेवण वगैरे होतं, पालखी नाचवायचे, खूप सारी मजा करायची आहे. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग, खूप सारी मजा येणार आहे पुढे. तर गाईज ही आहे आमचा पर्याय हा इकडचा. आणि याच्या पुढची सुद्धा तिकडची नदी. आता सध्या पूर्ण काहीच नाही इकडे, पूर्णच्या पूर्ण खाली आहे म्हणून आरामात बसलो इकडे. बघा इकडे इकडे भाऊ बसलाय. आणि आता जाऊया आपण वरती कारण आपल्याला पालखी आणायला जायची आपल्या गावात.
तर नमस्कार गाईज, तुम्ही बघू शकता पालखी खूप सारी नाचवली आता आमच्या इकडे. आणि तुम्हाला सांगायचं आहे की पालखी जस्ट आमच्या घरी आहे. तुम्हाला दाखवतो पालखी इथे. ही बघा, ही आमची निनावी पालखी इकडे आणि ती आमच्या घरी राहते. म्हणजे खूप मोठं भाग्य आहे, भाग्याची गोष्ट आहे की आमच्या घरी राहते पालखी इथे. आणि उद्या सकाळी पूजा परत होणार आणि नंतर मग दुसऱ्या वाडीत जाणार आहे. तर आज पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण रात्र ही पालखी आमच्या घरीच राहणार आहे इकडे. तर खूप भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. विनायक देवीची पालखी आमच्या घरी राहते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्ही काल रात्री बघितलं असेल आमच्याकडे पालखी राहिली होती आणि तिथे चांगली झोप वगैरे राहिली कारण देव आमच्या बाजूलाच होते असे. आणि आता पालखी सध्या सोडायला चाललं आहे इकडे. तुम्हाला दाखवतो. आता सगळेजण जातात म्हणजे दुसऱ्या गावात जाते पालखी. तर तिकडे सोडण्यासाठी आम्ही सगळेजण जात आहोत कारण तिकडेची घरंसुद्धा आता घेतील. आणि आमच्याकडे एक रात्र पूर्ण राहिली होती. इतकं समानाचं वातावरण होतं पूर्ण म्हणजे एक मेंबर नवीन जसं फॅमिलीमध्ये येतं तसं वाटत होतं नेहमी. आणि आता तुम्हाला दाखवतो इकडे इथे समोर जाता इकडे स्वरा वगैरे आहे. आणि आता समोर जातात पालखी वगैरे तुम्ही दाखवतो इकडे. मी बघितलं असेल व्हिडिओमध्ये पाठ पाहिलं. तर इथे जाते आता पालखी दुसऱ्या गावी म्हणजे दुसऱ्या वाडीमध्ये. तर तिकडची माणसं जी समोरची दिसतात ती घ्यायला सकाळी लवकर उठून येतात आणि नंतर मग आम्ही देवीला निरोप करतो.